महत्वाची बातमी मालवणच्या किल्ले राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय। पुतळा कोसळल्यामुळे याचा राजकारण केलं जात असल्याची चर्चा आहे। पुतळा कशामुळे कोसळला याचं कारण मात्र अस्पष्ट आहे। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 8 महिन्यांपूर्वी या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं। आता ही घटना घडल्यानंतर यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडतायत। छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता। त्याचं कंप्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो वोग होता आणि याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे। पण मी आपल्याला सांगू इच्छितो, उद्याच तिथे नेव्हीचे अधिकारी येणार आहेत। आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत। मी त्यांना सांगितले, सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेव्हीचे अधिकारी, आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत इतकी अक्षम्य हेळसांड करण्यात यावी हेच खरोखर चीड आणणार आहे। आणि हा जो कोणी ठेकेदार होता, जे कोणी अधिकारी होते, यांची सगळ्यांची चौकशी करण्यात यावी आणि महायुती सरकारचा, भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा मी निषेध करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात सुद्धा अशा पद्धतीने माननीय पंतप्रधानांची व्यक्तिपूजा करण्याच्या नादात कामाच्या दर्जाचं जे सातत्य असायला हवं, जो कामाचा दर्जा असायला हवा हा राखला गेला नाही, हे खरोखर दुर्दैवी आहे। ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी झालेला आहे आणि केला गेला आहे, त्याला महाराष्ट्र कसा माफ करेल? ज्या पुतळ्यामध्ये कमिशन खाऊन, कमिशनखोरी करून, निकृष्ट बांधकाम करून समस्त शिवप्रेमीचा अपमान करणाऱ्या या नालायक लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे। मी आवाहन करतोय, जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या कंत्राटदाराला लगेच FIR दाखल करा, त्याला ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्याकडून सर्व काम पुनश्च पैसे वसूल करा, नाहीतर पुतळा पुन्हा महाराजांचा उभा करा। एवढं मोठं स्मारक होतं तेव्हा पाऊस, उजेड सगळ्याचाच याचा काही प्लॅनिंग केलं नाही या सरकारने। त्यांच्याच काळात झालेलं ना। कोण होतं याचं डिझाईन, कोणी केलं ह्याचं, म्हणजे त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण होता, त्याचं काही सीझनल याचा विचार केला नाही का या सरकारने? अशा निष्क्रिय आणि असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते। मग छत्रपतींचं स्मारक असेल, महिला सुरक्षितता असेल, महागाई, बेरोजगारी आणि यांचा प्रचंड भ्रष्टाचार, पूर्णपणे आदरणीय पवारसाहेब म्हणतात हे खरंय, हे सरकार बदललंच पाहिजे। जे विद्रोहाचे वारं महाराष्ट्रात सुटलंय, जोरात वाहतंय, त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकुन आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही। हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा, आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 4 डिसेंबरला मालवण सिंधुदुर्ग इथे नौदलाच्या उद्घाटन केलं। तो पुतळा निकृष्ट काम केल्यामुळे, भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडलं नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे। लक्षात ठेवा मोदीजी, भाजपा ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे, महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे। महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र सुद्धा पोखरून काढलेला आहे। हा महाराष्ट्र कधी कोसळेल हे सांगता येत नाही। या घटनेचा आम्ही निषेध करतो। खरं दुःखद घटना आहे, पण त्याचबरोबर प्रचंड चीड आणणारी घटना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांना काय आस्था आहे ती बघा। म्हणजे कुठल्याही गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं, धावपळ करून तो पुतळा कसा तरी उभा करायचा आणि बस आम्ही पुतळा उभा केला। पंतप्रधानांच्या हस्ते तुम्ही उद्घाटन करता, तो पुतळा इतका तकलादू
भारतीय जनता पार्टी किती तकलादू आहे, वैचारिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या तकलादू आहे. आणि आमच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आस्था आहे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखून घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घाई गडबडीमध्ये बसवणे निकृष्ट दर्जाचं काम होणं, त्यावेळेस देखील छत्रपती संभाजीराजे असतील अत्यंत शिवभक्तांनी सांगितलं होतं त्याची खबरदारी घ्या. परंतु शासनानं पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी अचानक पद्धतीनं त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि आज तो पुतळा पडलेला आहे. असंख्य शिवभक्तांच्या भावना दुखावलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारला त्याची लाज वाटली पाहिजे. माझं त्यांना सांगणं आहे, जर तुम्हाला जमत नसेल तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे हट्ट घेऊ नका, घोषणा करू नका, निकृष्ट दर्जाची शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची कामं करू नका. यात झालेल्या प्रसंगाचा आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. वादळ वाऱ्यामुळे जर पडतोय तर किती निष्कृत दर्जाचं काम केलं होतं. दर्जेच नाही यांना फक्त खुर्च्या पाहिजेत. आणि तो जो कोण काम करणार आहे तो कोण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी असेलच ना, त्याला नेता फेता असणारच आहे त्यात. आता एखादा बरबाडलेला विचाराचा एखादा त्याला खूप खायची सवय हे असणारच. यांना काय नाही. उद्घाटन कोणी केलं मला वाटतं यात काय सुद्धा राजकारण करून काय उपयोग नाही. जरी मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं असं त्याने उद्घाटन केलं गेले, त्यांचं काय चूक नसावी याच्यात. कारण काम करणारे हे इथले कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असन, कोणतरी नेता असन किंवा सरकार असन, त्यावरती प्रचंड मोठी कारवाई करून त्याला ना जेलमध्ये टाकलं, सोडलंच नाही पाहिजे कायमचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.